भारतातल्या 80% महिलांना ब्रा साईज माहीत नसतो आणि त्या चुकीच्या ब्रा घालतात. हे सायंटिफिकली पेपरमध्ये पब्लिश झालेलं आहे. तर ब्रा साईज कसा मोजायचा तर ते आज मी तुम्हाला डिस्कस करतो. ब्रा साईज करताना दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. एकाला म्हणतात बँड साईज आणि दुसऱ्याला म्हणतात बस्ट साईज. बँड साईज काय आहे? जिथं ब्रेस्ट संपतात किंवा जिथं ब्राचा स्ट्रॅप असतो तिथं मेजरिंग टेप घ्यायचा आणि तो स्नगली ठेवायचा, फ्लोअरला पॅरलल ठेवायचा आणि तो डायमीटर मोजायचा. त्याला बँड साईज असं म्हटलं जातं. दुसरं जो ब्रेस्टचा फुलेस्ट पार्ट आहे, जर स्तनाचा जो मॅक्सिमम जो समिट आहे तो डायमीटर मेजर करायचा, त्याला बस्ट साईज म्हणतात. आता बँड साईजमधनं जेव्हा बस्ट साईज येते तर एक साधारणतः इंचामध्ये येऊ शकतं. आता आपण उदाहरण घेऊ. समजा तुमची बँड साईज आहे ती 40 इंच आहे आणि बस्ट साईज ही 42 आहे. म्हणजे 40 मायनस 42 इज 1 इंच. तर 1 इंच जो असतो तो तुमचा कप साईज असतो. 1 इंच असेल तर ए साईज येईल. 2 इंच हा डिफरन्स आला तर बी साईज कप हा ॲडिक्वेट असतो. 3 आला तर सी साईज, 4 इंचेस आला तर डी साईज अँड ऑन. तर बँड साईज ही तुमचा तो नंबर इंडिकेट करते, लाईक 36. आणि कप साईज हा बँड साईज आणि बस्ट साईज हा मायनस करून आपल्याला काढला जातो. हे का महत्त्वाचं आहे? कारण का ब्रेस्टच्या हायजीनच्या रिलेटेड योग्य ब्रा वापरणं हे फार महत्त्वाचं असतं. तर त्याच्यामुळे बँड साईज बस्ट साईज करून तुम्ही योग्य ती त्या आकाराची तुम्ही ब्रा घालू शकता. धन्यवाद.